नमस्कार, आनंदीज फन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आनंदीसाठी मी आज बनवलेलं आहे पालक सूप. आणि तुम्ही बघू शकता तिनं ते किती आवडीनं खाल्लेलं आहे. कारण पालेभाज्या म्हटलं की मुलांना ते नकोसे असते, त्यासाठी मी आज हे सूप बनवलेलं आहे. त्यासाठी मी घेतलेला आहे फ्रेश असा पालक घेताना आपण फ्रेशच घ्यायचा आहे. आपण याला छान असं शिजून घेणार आहे. त्यासाठी मी सर्वप्रथम गॅसवरती एक भांडं ठेवलं आहे. गॅस चालू झाल्यानंतर त्यात मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे. पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर आपण जो पालक घेतलेला होता तो स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतला आहे. हा सर्व पालक मी यात ॲड करून घेणार आहे. पालक ॲड केल्यानंतर आपण त्यासोबत अर्धा टोमॅटोही ॲड करणार आहे, कारण टोमॅटोने छान अशी चव येते. हे छानपैकी मी असं शिजवून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता पालक आणि टोमॅटो छान असा शिजलेला आहे. शिजलेला पालक आणि टोमॅटो आपण थोडं थंड होऊन देणार आहोत आणि त्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचे. त्याची एक छान अशी प्युरी तयार करायची. ही प्युरी मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी आपली प्युरी तयार आहे. त्यानंतर मी त्यात ॲड करणार आहे अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर यासाठी ॲड करणार आहे की आपलं पालक सूप छान असं तयार होईल. कॉर्नफ्लॉवर छान असं मिसळून झालं की इकडे मी गॅसवरती आपण जी प्युरी तयार करून घेतली होती आणि त्यात कॉर्नफ्लॉवर ॲड केलं होतं ते गॅसवर ठेवून घेणार आहे. आणि त्यानंतर हे छान असं आपण शिजून घ्यायचं आहे. शिजून घेण्यासाठी आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे, कारण कॉर्नफ्लॉवर खाली लागायला नको. सतत ढवळल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याला छान अशी उकळी आलेली आहे. आणि आता मी त्यात ॲड करणार आहे थोडासा मॅगी मसाला, कारण आपण यात कुठलीही मिरची किंवा कुठलेही सॉस ॲड केले नाही. आणि मॅगी मसाल्यामुळे याला छान अशी चव येते. मॅगी मसाला ॲड झाला की यात मी थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे, कारण मॅगी मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं आणि सूप खारट होऊ शकतं. तुम्ही बघू शकता आपलं सूप असं छान तयार आहे. हे मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि सोबतच त्याला खूप छान असा डेकोरेटही केलं आहे. आणि तुम्ही बघू शकता गरम गरम असे पालक सूप तयार आहे. आणि हे सूप तुमच्या मुलांसाठी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.